आज महाराष्ट्रभरामध्ये रोज नवीन काहीतरी एखाद्या बंधूबाबाची, एखाद्या वास्तूवाल्याची किंवा ॲस्ट्रॉलॉजरची केस समोर येते. हे लोक सामान्य लोकांना कशा प्रकारे फसवतात, त्यांचा पॅटर्न नेमका काय? हे जे ज्योतिषी असतात किंवा अनन्य लोक असतात की जे असं बोलतात की आम्ही फेस रीडिंग करतो, आम्हाला व्हायब्रेशन्स येतात किंवा आम्हाला एनर्जीचं नॉलेज आहे. सगळ्यात आधी आहे ना, अशी कुठलीच शक्ती नाही आहे की जी तंतोतंत तुम्हाला समोरच्या व्यक्तीच्या आयुष्यात काय चाललंय ते सांगू शकते. आता इथे काय होतं, आता जे अशोक खरातच्या केसमध्ये जे झाले ना, ते काय आहे की 90% सगळ्या लोकांच्या आयुष्यात सेम प्रॉब्लेम असतात. हेल्थ, रिलेशनशिप, करिअर आणि पैसा. बरोबर. आणि होतं कसं, हे लोक आहे ना नस पकडतात. नस पकडणं म्हणजे काय, समजा एखादी स्त्री आली, तिच्या आयुष्यात काय प्रॉब्लेम असणार आहे, एकतर रिलेशनशिप, आणि थोडक्यात काय होतं, भावनिक होऊन किंवा हे लोक मनातलं काढून घेतात आणि तिथे ट्रॅप होऊन जातात. ह्या लेडीज ट्रॅप झाल्यानंतर त्यांना कळतं की ह्या व्यक्तीकडं आपलं गुपित गेलेलं आहे, कारण आपण ज्या अडचणीत आहोत ते यांना आपल्याकडून कळलेलं आहे. इथे त्या शांत होतात.